चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी चंदगड गडहिंग्लज आजरा तालुक्यातून शक्तीपीठ महामार्गाची राज्याच्या रस्ते विकास महामंडळाकडे मागणी केली आहे। याविरोधात जनक्षोभ उसळला असून आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, शिवसेना ठाकरे गट, बळीराजा संघटना, श्रमिक मुक्ती दल, ब्लॅक पॅन्थर अशा विविध पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, माजी आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत आज सकाळी 11 वाजता आंदोलनाला सुरुवात झाली। सुमारे 3 तास सुरू असलेल्या या आंदोलनानं रस्त्यावरील सर्व वाहतूक ठप्प झाली। यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमदार शिवाजी पाटील यांचा निषेध नोंदवला। त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन रस्ता खुला करून दिला। गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन शक्तीपीठ महामार्ग करण्याची मागणी करणारे आमदार शिवाजी पाटील यांनी खूप मोठी घोडचूक केली आहे, अशी जोरदार टीका करत संग्रामसिंह कुपेकर यांनी केली। महामार्ग हद्दपार होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवूया असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। आणि एवढा प्रचंड मोठा विरोध या महाराष्ट्रामध्ये होत असताना, सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये विरोध होत असताना, प्रत्येक तालुक्यामध्ये विरोध होत असताना त्यांनी अशा पद्धतीची मागणी करणं, खरं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला मी बोलत होतो, मी राजेंद्र गजानगर साहेब, आदरणीय राजू शेट्टी साहेब यांनी भूमिका घेतली की राजेश पाटील साहेबांच्या पाठीमागे उभा राहण्याची। आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रचाराच्या निमित्तानं गावागावामध्ये गेलो त्यावेळेला आम्ही एकच सांगत होतो की चुकीच्या माणसाच्या हातामध्ये हा मतदारसंघ जाऊ नये, म्हणून आम्ही राजेश पाटलांना पाठिंबा दिला आहे असं मी आणि राजेंद्र गजानगर साहेब अगदी डोकं फोडून सांगत होतो की चूक करू नका म्हणून। पण दुर्दैवानं तो घोळ झाला आणि चूक झालीच। आता चूक झाली म्हणून ही मोठी चूक आपल्याला निस्तरायची वेळ आलेली आहे। ज्या माता भगिनी आमच्या या गाभाड कष्टकरी कामाच्या राबतायत, ज्या माता भगिनींचं पोट, ज्या आमच्या शेतकऱ्यांचं पोट ज्या जमिनीवरतीच चालतंय, ती जमीन काढून घेऊन तिथं शक्तीपीठ महामार्ग करण्याची भूमिका त्या विद्यमान आमदारांनी घेतलेली आहे। आज गुरुपौर्णिमा आहे। आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर याची आपण सुरुवात केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श मानून आपण सर्वजण काम करतो। त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या पुतळ्याखाली त्यांना गुरु मानून आज आपण या लढ्याची सुरुवात केलेली आहे। आणि हा लढा जोपर्यंत आपल्या मतदारसंघातलं शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत सुरू राहील, अशी या शिवाजी महाराजांच्या चरणी आपण शपथ घेऊया। या आंदोलनात विद्याधर गुरबे, स्वाती कोरी, संपत देसाई, अमर चव्हाण, सुनील शिंत्रे, वसंत नाईक, दिलीप माने, बाळेश नाईक, सुभाष देसाई, नितीन पाटील, शिवाजी माने यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते।